दिवाळीच्या फराळामधील काही गोष्टी अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग छान लागतात। तर ते पदार्थ अगदी खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी हे पीठ खूपच उपयोगी आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर दिवाळीच्या फराळातील सगळ्यात महत्त्वाचा कुरकुरीत खमंग असा पदार्थ म्हणजे चकली। तर ही चकली बऱ्याच प्रकारे बनवली जाते, पण काही वेळेला आपल्याला घाई असते आणि घाई गडबडीत आपल्याला अगदी झटपट जर चकली बनवायची असेल तर असं हे पीठ तुम्ही जर बनवून ठेवला तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही झटपट चकली याची बनवू शकता। त्याचबरोबर तुम्ही पुडाची वडी, बाकरवडी, कुरकुरीत शेव किंवा खारी शंकरपाळी करताना मैदा किंवा बेसन बरोबर हे पीठ थोडंसं वापरला तर तुमचा तो पदार्थ अगदी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो। तर हे जे पीठ मी बनवून ठेवलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ आहे आणि हे तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे आपण आज बघणार आहोत। तर आता तुम्ही म्हणाल की तांदळाचं पीठ बनवणं काय अवघड आहे, तांदूळ घ्यायचे, गिरणीतून दळून आणायचे आणि आपलं पीठ तयार। तर असं नाही, आपला पदार्थ कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग होण्यासाठी थोडीशी प्रोसेस किंवा थोडीशी मेहनत आपल्याला इथे घ्यावी लागणार आहे। तर यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे तांदूळ। तांदूळ कोणता घ्यावा, तर तांदूळ तुम्ही घरी वापरत असलेला किंवा रेशनचा किंवा जाडा कुठलाही तांदूळ इथे घेऊ शकता। अगदी तुकडा तांदूळ जरी घेतला तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो तांदूळ जुना असावा। अगदी इथे तुम्ही सोना मसुरी, आंबे मोहर आणि बासमती तांदूळ जरी वापरला तरी चालेल। तर इथे माझ्याकडचे जे 3 ते 4 प्रकारचे तांदूळ होते ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत आणि हे सगळे तांदूळ जुने आहेत। तर इथे मी दाखवलेले किंवा तुमच्याकडे असणारे कोणतेही तांदूळ इथे तुम्ही वापरू शकताय। तर मी दाखवल्याप्रमाणे सगळ्या प्रकारचे तांदूळ थोडे थोडे एकत्र करून वापरला तरी चालेल किंवा यापैकी एकच कुठलाही वापरला तरी चालेल किंवा यामध्येच तुम्ही थोडासा रेशनचा तांदूळ घातला तरी चालेल किंवा फक्त रेशनचा तांदूळ इथे वापरला तरी चालेल। तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळे तांदूळ एकत्र करून हे बाजूला धुवून मी सुकवणार आहे आणि नंतर मग रेशनचे तांदूळ मी बाजूला धुवून सुकवणार आहे। पण नंतर दळून आणताना मी सगळं तांदूळ एकत्र करूनच दळून आणणार आहे। तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे असे वेगवेगळे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे सगळे तांदूळ एकत्र करून मी अर्धा किलो अशा प्रमाणामध्ये घेतलेले आहेत। तर हे तांदूळ आपल्याला आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुतला गेला की तो छान पांढरा शुभ्र होतो आणि त्याची पिठीसुद्धा छान पांढरी शुभ्र होते। तर धुतलेला तांदूळ अशा पद्धतीने आपल्याला चाळणीवरती ठेवायचा, जेणेकरून याच्यातील संपूर्ण पाणी निघून जाईल। खाली एखादं भांडं ठेवा, म्हणजे तांदळातील निघालेलं पाणी त्यामध्ये साठलं जाईल। अगदी 5 मिनिट आपण हे चाळणीवरती असंच ठेवूयात। तर तोपर्यंत इथे मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तो दाखवते। तर हा सुद्धा मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे सगळं तांदूळ एकत्र करू शकताय किंवा मग फक्त इथे रेशनचा घेऊ शकताय किंवा मी मगाशी दाखवलेल्या तांदळापैकी कुठलाही एक किंवा मी दाखवल्याप्रमाणे सगळे मिक्स करून घेऊ शकताय। तर हा तांदूळसुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर रेशनच्या तांदळामध्ये कचरा किंवा घाण खूप असते, त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला पाखडून निवडून घ्यायचा हा तांदूळ आणि त्यानंतर साधारण 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ मी व्यवस्थित चोळून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेते आणि धुतल्यानंतर संपूर्ण पाणी काढायचं आहे आणि हा तांदूळसुद्धा मी चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी ठेवून देणार आहे। तर हे 5 मिनिटापूर्वी मी जे तांदूळ धुवून ठेवले होते याच्यातील पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आणि रेशनचा तांदूळ जो मी धुवून ठेवला होता यालासुद्धा 5 मिनिटं झालेली आहेत आणि हा तांदूळ आता आपण सुकण्यासाठी कापडावरती घालणार आहोत। तर इथे मी अशा पद्धतीचे कॉटनचं कापड घेतलेलं आहे आणि यावरती हा सगळा तांदूळ मी पसरवून देते। आता वाळत घालताना मी दोन्ही तांदूळ वेगवेगळे घालत आहे, पण सुकल्यानंतर हे सगळे तांदूळ मी एकत्र करून गिरणीतून दळून आणणार आहे आणि सुकण्यासाठी आपल्याला हा तांदूळ सावलीमध्येच घालायचा आहे। उन्हामध्ये हा तांदूळ अजिबात वाळवायचा नाही आहे, अगदी पातळ असा पसरवून द्यायचा आहे, म्हणजे तो पटकन सुकला जातो। अगदी फॅन खाली सुद्धा तुम्ही हा तांदूळ सुकवून घेऊ शकता। साधारण 3 ते 4 तासामध्ये हा तांदूळ व्यवस्थित सुकला जातो आणि त्यानंतर आपल्याला हा गिरणीतून दळून आणायचा आहे। तर हा रेशनचा तांदूळ सुद्धा मी आता सुकण्यासाठी व्यवस्थित पसरवून घेते। तांदूळ अगदी व्यवस्थित पातळ असा पसरवून घ्या, म्हणजे तो छान असा सुकला जातो। तर इथे हा सगळा तांदूळ मी व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे।
साधारण 4 तास मी हा तांदूळ सुकवून घेतला आणि त्यानंतर हा तांदूळ मी काढून घेतलेला आहे। तर इथे दोन्ही तांदूळ मी बाजूला घेतलेले आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि आता मी गिरणीतून दळून आणताना हे दोन्ही तांदूळ एकत्र करून दळून आणणार आहे। तर हा तांदूळ गिरणीतून दळून आणताना एक आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर तांदळावरतीच हा तांदूळ दळला गेला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हवं तर तुम्ही घरातून थोडेसे एक्स्ट्राचे तांदूळ घेऊन जावा आणि तो तांदूळ आधी घालण्यासाठी सांगा आणि ते पीठ बाजूला काढून घ्या, मग हा तांदूळ घालण्यासाठी सांगा। म्हणजे आपली ही पिठी जी आहे ती अगदी परफेक्ट बनते। यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीठ मिक्स होत नाही, त्यामुळे आपला कुठलाही पदार्थ बिघडणार नाही। तर आता हे सगळं तांदूळ मी एकत्र करते आणि एका डब्यामध्ये काढून गिरणीतून बारीक असं दळून आणते। तर लक्षात ठेवा अगदी बारीक अशी याची पिठी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर इथे मी सगळं तांदूळ डब्यामध्ये काढलेलं आहे आणि आता गिरणीतून दळून आणल्यानंतर मी तुम्हाला हे पीठ दाखवते। तर इथे हे सगळं पीठ मी दळून आणलेलं आहे आणि अगदी बारीक अशी पिठी बनून तयार झालेली आहे। अगदी बारीक तुमची जर पिठी तयार झाली नसेल तर ही पिठी थोडीशी चाळून घ्या आणि मग वापरा। तर या पिठीचा वापर करून तुम्ही अगदी झटपट कुरकुरीत आणि मस्त खमंग खुसखुशीत चकली बनवू शकताय। त्याचबरोबर शेव बनवताना बेसनमध्ये हे तांदळाचं पीठ थोडंसं वापरा, तुमची जी शेव आहे ती अगदी कुरकुरीत होते। आणि तसेच तुम्ही ही जी पिठी आहे ती बाकरवडी किंवा पुडाची वडी बनवताना पारीसाठी जे पीठ भिजवणार आहात त्यामध्ये थोडंसं वापरला की तुमची जी बाकरवडी किंवा पुडाची वडी आहे ती अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त खमंग होते। त्याचप्रमाणे तिखट किंवा खारी शंकरपाळी बनवताना सुद्धा मैद्याबरोबर ही पिठी थोडीशी वापरला तर तुमची शंकरपाळी अगदी कुरकुरीत आणि मस्त होते। तर ही पिठी वापरून अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि झटपट चकली कशी बनवायची तर याचा व्हिडिओ पुढे मी अपलोड करेनच। तर अशा प्रकारे ही तांदळाची पिठी जरूर बनवून ठेवा आणि दिवाळीमधले पदार्थ झटपट आणि खुसखुशीत कुरकुरीत करा। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।